आणि मराठा आरक्षण टिकणार की जाणार याच मुद्द्यावरती आपण महाचर्चा करतोय। थोड्याच वेळात हायकोर्टाचा निकाल येणार आहे। सर्व याचिकांच्या अनुषंगाने तो निकाल काय येतोय यावरती आपली नजर असेल, पण तुर्तास आपण चर्चेला सुरुवात करूया। तज्ञ मंडळी आपल्या सोबत आहेत, ज्यांचं मराठा आरक्षणाला समर्थन आहे, जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत। सोबतच घटनातज्ञही आपल्या सोबत असणार आहेत। स्टुडिओमध्ये माझ्या सोबत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सराटे। सराटे सर, आपलं स्वागत आहे। काय नेमकी आज अपेक्षा आहे मराठा समाजाला? आज कोर्टाच्या निकालाकडनं अपेक्षा काय आहे? खरं तर 1992 ला इंदिरा साहनी खटल्याचा निकाल आल्यानंतर न्यायालयाने निर्देश दिलेले होते की राज्यांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची यंत्रणा उभी करावी आणि मार्च 93 ला ती यंत्रणा महाराष्ट्रामध्ये उभी करण्यात आली होती। मे 93 पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न त्या यंत्रणेकडे प्रलंबित होता। मे 93 ला पहिला अर्ज मराठा समाजाने आत्ताच्या रेकॉर्डप्रमाणे दिलेला आहे, गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला अशी नोंद आहे। मे 93 ला आम्ही अर्ज केलेला असताना आम्हाला पहिल्यांदा 2003 मध्ये पहिला अहवाल खत्री कमिशनच्या नावाने दिला गेला। त्यावेळेला अर्ध आरक्षण आम्हाला 1 जून 2004 ला देण्यात आलं। त्यानंतर त्या आरक्षणाच्या मध्ये अडचणी आल्यामुळे पुन्हा सप्टेंबर 2004 ला बापट आयोगाची नियुक्ती झाली। बापट आयोगाने 4 वर्ष घेतल्यानंतर 2008 ला त्यांनी जुलैला अहवाल दिला। त्या अहवालामध्ये शेवटचा त्यांचा मीटिंगचा निर्णय आमच्या विरोधात गेला म्हणून आरक्षणाची अडचण आली। मग सरकारने 2-3 वर्षे त्या आयोगाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की अजून अभ्यास करा, मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे आम्हाला असं वाटतं, परंतु आयोगाने सहकार्य केलं नाही। म्हणून त्यांनी मार्च 2013 मध्ये राणे समितीची नियुक्ती केली आणि फेब्रुवारी 2014 मध्ये राणे समितीचा अहवाल आला। त्याच्यानंतर त्याच्या आधारे जुलै 2014 मध्ये राणे समितीच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण देण्यात आलं होतं। पण आज नेमक्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे आज अंतिम ते निकाल साधारण बॅकग्राऊंड समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, म्हणून मी थोडक्यात सांगितलं। नोव्हेंबर मध्ये जेव्हा स्टे आला तर प्रक्रिया थांबलेली नव्हती। सरकार बदललं, सरकारने जानेवारीमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला। म्हणजे याही सरकारने त्याच्याबद्दलची इच्छा दाखवली की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। फक्त कोर्टाच्या भाषेत सगळा विषय मांडायचा होता। दरम्यान मराठा समाजाची खूप मोठी आंदोलनं झाली। सरकारने पण मग त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन 5 डिसेंबर 2016 मध्ये 2500 पानाचं एक मराठा समाजाच्या बाबतचं प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर केलं। आणि मला असं वाटतं की न्यायालयामध्ये जे प्रतिज्ञापत्र सरकारच्या वतीने सादर झालं तोच खरं मराठा समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा क्षण होता। आणि त्यानंतर मग न्यायालयाच्या त्या प्रतिज्ञापत्राला थोडी ऑथेंटिसिटी पाहिजे आणि आयोगाच्या कडून त्याला व्हॅलिडेट करण्यात आलं पाहिजे, प्रमाणित करण्यात आलं पाहिजे अशी मागणी एकूण व्यक्त होत होती आणि ती गरज होती कायद्याची। म्हणून सरकारने मग राज्य मागासवर्ग आयोगाचं जे रिक्त पद होतं ते त्यांची नियुक्ती केली जानेवारी 2017 मध्ये आणि त्यांना त्या तातडीने मराठा समाजाच्या या आरक्षणाबद्दल त्यांनी त्यांचा अहवाल द्यावा म्हणून सांगितलं। त्यांनी 1 वर्षामध्ये तो अहवाल साधारण दिलेला आहे। 15 नोव्हेंबर 2018 रोजी अहवाल सादर झाला। सरकारने पण तातडीने त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन 30 नोव्हेंबर 2018 ला तो कायदा पारित केला आणि 16% आरक्षण देण्यात आलं। आता जे चर्चेचे मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने याचिकाकर्त्यांचे जे मुद्दे आहेत त्याचं काय होणार असा आपला मुख्य प्रश्न आहे। आता खरं तर याचिकाकर्त्याच्या बाजूने 4 प्रकारचे मुद्दे होते। त्यातला पहिला मुद्दा होता की आयोगाची नियुक्ती कायदेशीर आहे का, आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज पात्र ठरतो का। बरोबर। दुसरा मुद्दा आहे की सरकारने हे करताना कायदेशीर प्रक्रिया राबवली का आणि त्यांना लीगल कॉम्पिटन्स आहे का, म्हणजे त्यांना अधिकार आहे का। तर असा प्रश्न का आला तर 50%च्या वरचं आरक्षण दिलेलं आहे। इंदिरा साहनी खटल्यामध्ये 50%च्या वरचं आरक्षण देता येत नाही असं त्यांनी रूल आहे असं दाखवून मी तुम्हाला थोडंसं याच्यासाठी थांबवते, कारण आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रमोद पाटील सुद्धा आहेत, जे याचिकाकर्ते आहेत, ज्यांनी बाजूही मांडलेली आहे। सोबतच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे सुद्धा आहेत आणि कायदेतज्ञ दिलीप तौर हे आपल्यासोबत दिल्लीवरनं असणार आहे। सगळ्यात आधी ॲडव्होकेट प्रमोद पाटील, कोणते मुद्दे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मांडले गेले की ज्यामुळे मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यास मदत होईल आणि कोणते मुद्दे मराठा आरक्षणाच्या विरोधात मांडण्यात आले? नमस्कार। मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या याचिका
हायकोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या. त्यातले काही याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की मराठा समाज हा आरक्षणास पात्रच नाहीये. काही याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की हा अहवाल जो आहे बॅकवर्ड क्लास कमिशनचा, त्या अहवालामध्ये त्रुटी आहेत आणि तो अहवाल सर्वस्वी शासनानं स्वीकारून त्या आधारेच हा कायदा केलेला आहे, त्यामुळे तो हा कायदा टिकला नाही पाहिजे. काही याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला 50% आतच द्यावं लागेल. 50%ची जी लिमिट आहे इंदिरा साहनी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेलं आहे, बरोबर, ते लिमिट तुम्ही क्रॉस करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मी ज्या याचिकाकर्त्यांसाठी कोर्टामध्ये हजर होतो, राजेश टेकाळे म्हणून, त्यांच्यातर्फे अशी बाजू मांडण्यात आली की मराठा समाज हा बॅकवर्ड क्लासच आहे आणि मागासवर्गीय आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसीमध्ये सुद्धा मराठा समाज आणि इतर मागासवर्गीयामध्ये आतापर्यंत ज्या जाती आहेत याच्यामध्ये सामाजिक आर्थिक असा काही फरक नाही आणि मराठा समाज हा मागासवर्गीयच आहे, सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. त्यावर आमचं म्हणणं असं होतं की मराठा समाजाला आरक्षण जे दिलेलं आहे ते 50%च्या आतच असलं पाहिजे आणि ओबीसी समाजाला जे 1994 साली 14% डायरेक्ट 30% आरक्षण दिलं गेलं, हे एक्सेसिव्ह आरक्षण आहे ओबीसी समाजाचं. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण 50%मध्येच ओबीसी कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून द्यायला पाहिजे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. अच्छा अच्छा. कायदेतज्ञ दिलीप तौर दिल्लीवरनं सध्या आपल्या सोबत आहेत. दिलीपजी, 50%च्या मर्यादेमध्ये आरक्षण द्यायचं आहे. आज जर का मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही मर्यादा आपण ओलांडतो. मग या आरक्षणाची वैधता ते घटनेमध्ये बसू शकतं की नाही, घटनेच्या अनुषंगानं त्यातले बारकावे काय आहेत हे आम्हाला समजावून सांगाल का? असं घटनेमध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये की 50%च्या वर तुम्हाला आरक्षण देता येत नाही. बऱ्याच वेळा आपण आपल्या डिबेटमध्ये मी हे म्हटलंय आणि बऱ्याच वेळा हा प्रश्न आपण चर्चेला गेलेला आहे की 50%च्या वर हे आरक्षण देता येईल का, आणि आपण बऱ्याच वेगवेगळ्या राज्याचे उदाहरणं याच्यामध्ये दिलेले आहेत आणि तामिळनाडूचं खास करून आपण उदाहरण सुद्धा डिस्कस केलेलं आहे. तर 50%ची मर्यादा हे घटनेमध्ये असं कुठं रेस्ट्रिक्शन क्लिअरली दिलेलं नाहीये. त्यामुळे हा 50%च्या वर आरक्षण दिल्यामुळे ते कोर्टात टिकेल की नाही टिकेल, मला वाटतं हा खूपच सध्याच्या घडीला म्हणजे रिलेव्हंट क्वेश्चन होऊ शकत नाही. ऑब्विसली हे आरक्षण जे आहे ते 50%च्या वर गेलेलं आहे आणि जर म्हणजे आता हे जजमेंट आल्यानंतर कळेल, पण सोशली मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. मराठा समाजाची राज्यामध्ये किती संख्या आहे आणि त्यांना आरक्षणाची का गरज आहे, हा जो क्वांटिफाईड डाटा स्टेट गव्हर्नमेंटने कलेक्ट केलेला आहे, हा क्वांटिफाईड डाटा कसा कोर्टाने एक्झामाइन केलेला आहे आणि जे काही एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन्स ज्या पद्धतीनं लागतील आणि ज्या पद्धतीनं ह्या सिच्युएशन कमिशनने रिपोर्टमध्ये केलेल्या आहेत, याचा कोर्टाने कशा पद्धतीनं याच्यावर काय रिझनिंग दिलेली आहे, ह्या महत्वाचे जे मुद्दे आहेत हे खूपच महत्वाचे मुद्दे ठरतील आणि त्यावरच सगळ्या काही गोष्टी होतील असं मला वाटतं. पर्सेंटेजचा इश्यू मला नाही वाटत की याच्यामध्ये आय थिंक इज रिलेव्हंट, बिकॉज वी नो तामिळनाडूमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 50%च्या वर आरक्षण आहे. अच्छा. मगाशी ॲडव्होकेट प्रमोद पाटील यांनी एक मुद्दा मांडला की जे आरक्षण असावं ते 50%च्या आतमध्ये असावं. तर म्हणजे या मुद्द्याच्या अनुषंगाने तिथे ती चर्चा झाली, तिथे ते युक्तिवाद झाले. तर या मुद्द्याला धरूनच राजेंद्र कोंढरे यांच्याकडे आपल्याला जायचंय, त्यांची बाजू काय, त्यांचं म्हणणं काय तेही पाहायचंय. पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जजमेंट डे आज आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकणार की टिकणार नाही याबद्दलचा निकाल आज येणार आहे. अखेरचा हा निकाल असेल. जितक्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्या सगळ्या याचिकांवरचा हा निकाल असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे राज्यासह देशाचंही लक्ष या निकालाकडे, कारण या निकालाचे सामाजिक राजकीय पडसाद हे वेळोवेळी उमटलेले आपण बघणार आहोत. संपूर्ण देशासाठी हा निकाल त्यामुळे महत्त्वाचा बनतो. आपली चर्चा सुरू आहे. तज्ज्ञ मंडळींचं पॅनल चर्चेसाठी आपल्यासोबत आहे. मगाशी प्रमोद पाटील सरांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की आरक्षण हे 50% मर्यादेमध्ये असावं. राजेंद्र कोंढरेंकडे मी जाते. राजेंद्रजी, 50% आत आरक्षण मराठा समाजाला देणं शक्य आहे का, किंवा आपलं काय मत आहे, ते 50% आतच असावं का? कनेक्ट नाही हुआ. त्या बघितला जातो. आवाज येतोय माझा? हो, तुमचा आवाज येतोय. तर ह्या ठिकाणी दोन गोष्टी मी नमूद करतो की मराठा समाजाच्या मधला जो एक कुणबी म्हणून पार्ट आहे तो आज ओबीसी मध्ये ऑलरेडी इन्सर्ट आहे, ओबीसी प्रवर्गामध्ये. आणि ह्यामध्ये ज्यावेळेस खत्री कमिटी झाली त्या खत्री कमिटीने अर्धवट शिफारस केली मराठा कुणबी आणि कुणबी मराठाचा समावेश करा. त्यांचा समावेश आज 1 जून 2004ला ओबीसी मध्ये केला गेलेला आहे. आता ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर फक्त मराठा अशी नोंद आहे एवढ्यापुरता हा जो प्रश्न आहे तो आज लिमिटेड आहे. आणि मग ह्यांना आरक्षणाची शिफारस ज्यावेळेस राज्य मागासवर्ग आयोगाने केली त्यावेळेस मागच्या सरकारने कायदा करताना जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशामध्ये 16% आरक्षण याच्यासाठी प्रस्तावित केलं होतं की 32% लोकसंख्या मराठा समाजाची गृहीत धरली होती आणि त्याच्या 50% आरक्षण ह्या समाजाला देणं आवश्यक आहे. ते याच्यासाठी होतं की त्या ज्या जागा शिक्षण आणि नोकरीमध्ये समाजाच्या कमी पडत आहेत त्या तातडीने भरून काढायच्या असतील तर ते स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी एक प्रवर्ग तयार करून दिलं गेलेलं होतं. शासनाला जर डायरेक्टली आरक्षण द्यायचं असतं तर ते 19% आतमध्ये देणं आवश्यक होतं. परंतु 19% ज्या लोकसंख्येच्या मध्ये ज्या जागा असलेल्या जाती आहेत त्या जातीची संख्या जवळपास 300च्या पुढे आहे. आणि शिवाय मग 32% पॉप्युलेशन असलेला मराठा समाज त्या 19 मध्ये गेला असता तर एक मोठा क्रायसिस राज्यामध्ये तयार झाला असता. त्यामुळे विधिमंडळाने ह्या ठिकाणी असा निर्णय घेतला की आपण एक स्वतंत्र आरक्षण तामिळनाडूच्या धर्तीवर देण्यात यावं. आणि तामिळनाडूमध्ये 50%ची लिमिट याच्यासाठी क्रॉस केली गेलेली आहे की तिथं एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 90%च्या वर मागास समाज असल्यामुळे त्यांना 50%ची लिमिट ही तोडणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते आरक्षण दिलं. आता राज्यामध्ये मराठा समाज हा सुद्धा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास झाल्यामुळं मराठा समाज आणि इतर मागास आणि इतर SC ST यांचं टोटल पॉप्युलेशन हे जवळपास 80-90%च्या पुढे जाते. त्यामुळे 50%ची लिमिट क्रॉस करणं आवश्यक वाटलं आणि ती राज्यामध्ये तोडली गेली. त्यानुसार SC-BC हा प्रवर्ग तयार केला आणि त्यात मराठा घातलेला आहे. उद्या भविष्यामध्ये अनेक जाती सुद्धा त्यात येऊ शकतात. ॲडव्होकेट प्रमोद पाटील यांच्याकडे हाच मुद्दा घेऊन जाण्याच्या आधी विनोद पाटील आपल्यासोबत आहेत सध्या, मराठा क्रांती मोर्चाचे. विनोदजी, खूप मोठा लढा या आरक्षणासाठी मराठा समाजानं दिलेला आहे. जवळपास 58 मूकमोर्चे, शांततेतले मूकमोर्चे मराठा समाजानं काढले. आज नेमक्या काय अपेक्षा आहेत कोर्टाकडनं? निश्चित आम्हाला एकच अपेक्षा आहे की माननीय न्यायालयाने राज्य सरकारने केलेला कायदा हा स्वीकारावा आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करावा. कारण 2014 ते जे सरकार होतं त्यामध्ये अशाच पद्धतीचा कायदा झाला होता परंतु तो टिकू शकला नाही. 2018 पुन्हा एकदा कायदा झाला आणि तो टिकावा हीच अपेक्षा आम्हाला या ठिकाणी सर्व समाजाला आहे. प्रमोद पाटील आपण बघितलं यांच्याकडे की- हो, बोला. थोडी त्याची पार्श्वभूमी मी सांगतो आमच्या आर्ग्युमेंटची की आमचं असं म्हणणं नाहीये की 50%चे लिमिट सरकार क्रॉस करू शकत नाही असं आमचं म्हणणं नाहीये. आमच्यातर्फे याचिकाकर्त्याचं जे म्हणणं होतं की 1902ला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भारतामध्येच किंबहुना रिझर्वेशन आलं ते कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आणलं रिझर्वेशन. त्यामध्ये बॅकवर्ड क्लासमध्ये मराठा समाज इन्क्लुडेड होता. 1902 पासून ते 1952 पर्यंत वेगवेगळे जे रेझोल्युशन्स आले त्यावेळेस ब्रिटिश काळातल्या गव्हर्नमेंटचे जे रेझोल्युशन्स आले वगैरे त्यावेळेस बॅकवर्ड क्लास जो होता, अदर बॅकवर्ड क्लास जो होता किंवा
इंटरमिडिएट क्लास ज्याला म्हणलं जायचं किंवा SC STच्या पेक्षा वेगळा इंटरमिडिएट क्लास होता, याच्यामध्ये मराठा समाज इन्क्लुडेड होता. 1952 नंतर मराठा समाज ह्या क्लासमधून कॅटेगरीमधून काढला गेला. तो कसा काढला गेला, का काढला गेला हे शासनालाही माहीत नाही. शासनानं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स जे आहेत या ऍक्टमध्ये त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून शासन असं म्हणतं की 1952 पासून किंवा सुरुवातीपासून ह्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. पण ऑलरेडी ओबीसी समाज आणि इतर सगळे मिळून आरक्षण मिळून 50% होतात आणि ओबीसी समाजाचं आरक्षण डिस्टर्ब न करता मराठा समाजाला आरक्षण हे 50%च्या वर दिलेलं आहे. मी ज्या याचिकाकर्त्यांची बाजू मांडली, आमचं म्हणणं असं होतं की मुळातच ओबीसी समाजाचं आरक्षण हे खूप एक्सेसिव्ह आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाला तुम्ही 50%च्या बाहेर आरक्षण देऊन, बरं आरक्षण दिल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन 2-3 कॅटेगरी आहेत, वेगळ्या आहेत. पॉलिटिकल रिझर्वेशन नाही आहे, फक्त एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मधलं रिझर्वेशन आहे. हे रिझर्वेशन बाकीच्या रिझर्वेशन्सला कुठलाही धक्का न लागता आहे असंच कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. आमचं आर्ग्युमेंट कोर्टापुढे असं होतं की मागासवर्गीय आयोग आणि मराठा समाज हा काय मराठा पूर्वी 1952 पर्यंतची जी स्थिती होते वेगवेगळ्या गव्हर्नमेंट रेझोल्युशन्समध्ये, मराठा समाजाचा आणि ओबीसी मधल्या इतर जातीमध्ये काही फरक नव्हता. असं असताना मराठा समाजांना ओबीसी मधूनच आरक्षण अपेक्षित असताना तुम्ही वेगळा कॅटेगरी का करता मराठा समाजाची आणि त्यांना हे 50% लिमिटच्या बाहेर का ठेवता? कारण 50%च्या लिमिटमध्ये बाहेर ठेवलं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस तुम्हाला दाखवावे लागतात. 50%चे लिमिट क्रॉस करू शकत नाही असं म्हणत नाही मी, पण फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आहेत असे दाखवावे लागतात शासनाला, तरच ते टिकल 50%च्या पुढं. हा असा आमचा त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट होतो. या मुद्द्यालाच घेऊन मी बाळासाहेब सराटेंकडे जाते. मला खरं तर दिलीप तौर यांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. बाळासाहेब सराटे, आता त्यांनी जो उल्लेख केला की 16% आरक्षणाचा, तर 16% आरक्षणाची जी मर्यादा आहे, तर म्हणजे इतर समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आपण घेऊ शकत होतो का? म्हणजे त्याच आरक्षणामध्ये मराठा समाज समाविष्ट होऊ शकत होता का? आपण या प्रश्नाचं जरा स्पष्टीकरण आता करूया की आता जजमेंट येईपर्यंत 50%च्या वर देता येतं का नाही देता येतं या प्रश्नाला आपल्याला आता काही बोलता येत नाही, कारण ऑलरेडी ते दिलेलं आहे, कोर्टासमोर ते आलेलं आहे. आणि जजमेंट जर आलं कोर्टाने ते मान्य केलं, कारण आता आर्ग्युमेंट झालेले आहेत, आता आपण त्याच्यावर काहीही बोलून नवा कोणताही त्याच्यावर प्रकाश पाडू शकणार नाही जजमेंट येईपर्यंत. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, जर तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या बघायचा असेल, देशातल्या एकूण धोरणाचा विचार करून बघायचा असेल, तर मग आता मी तुम्हाला वेगळा फॉर्म्युला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये 78% आरक्षण आहे, त्यातलं SC STचं 20% आहे आणि मराठा समाजाचं 16% आहे. हे दोन्ही वगळलं तर मग SC STची लोकसंख्या किती वगळायची? 21% वगळायची. 79% पॉप्युलेशन राहते आणि त्याला 42% आरक्षण आहे. मग 79%ला 42% आरक्षण हे देशाच्या धोरणानुसार बरोबर आहे. वेगळं मराठ्यांना 16% आरक्षण न देताही समायोजन करता येतं, इतकं आरक्षण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. परंतु एकदा सरकारने ही भूमिका घेतली की असलेल्या लोकांना आम्ही दुखावणार नाही, तुम्हाला सॅटिस्फाय आम्ही करायचा प्रयत्न करू. मग हे सरकारच्या पॉलिसीची ऑटोनॉमी आहे. आपण त्यांच्या कायदेशीर अधिकारावरती फार आता काही बोलू शकणार नाही. त्यांना वाटलं की मराठा समाजाला पण गरज आहे, ओबीसी समाजाला पण गरज आहे आणि आम्हाला असं वाटतं की दोन्ही समाजाला आम्हाला खुश ठेवायचंय आणि धोरण असं करायचं. ह्या राज्यातला विषय हा. आज आरक्षणाला विरोध करायचा काही प्रश्न येत नाही, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती गटातला माणूस आज आरक्षणात आहे. त्यामुळे कोणी विरोध करणं हे खरं तर इररिलिव्हंट आहे. आणि या 16%च्या मुद्द्यावरनं मला दिलीप तौर यांनाही प्रश्न विचारायचा आहे, पण एक बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आपण दिलीप तौर यांच्याकडे जाणार आहोत. एक अगदी छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. तर मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं 16% आरक्षण हे कोर्टात टिकणार आहे की नाही याचा निकाल अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. ही देशातला हा ऐतिहासिक निकाल असेल, मोठा निकाल असेल, कारण याचे राजकीय आणि सामाजिक पडसाद सुद्धा वेगवेगळ्या पातळ्यांवरती टप्प्यांवरती उमटलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सगळ्या संदर्भात आपण तज्ज्ञ मंडळींची चर्चा करतोय. दिलीप तौर यांच्यासाठी प्रश्न आहे. दिलीपजी, 16% आरक्षणाचा मुद्दा आहे,
10% आरक्षण हे केंद्रानं आधीच दिलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी. तर आता जे 16% आरक्षण या 16%वरची जी चर्चा सुरू आहे, तर आज जो निकाल येईल त्याच्यात अशीही शक्यता आहे का? म्हणजे असं होऊ शकतं का की 16%पेक्षा म्हणजे आरक्षण मिळेल पण ते 16%पेक्षा थोडंसं कमी असेल का? अशी कुठलीही शक्यता नाही. जो काही जजमेंट असेल तो फक्त टर्म ऑफ रेफरन्स जो काही आहे कमिशनच्या रिपोर्टमध्ये हे त्याच्यावरच असेल. जे काही चॅलेंज केलेलं आहे त्या चॅलेंज मात्र वेगवेगळ्या ग्राउंडवर वेगवेगळ्या पिटिशनमध्ये वेगवेगळे ग्राउंड त्यांनी रेस केलेले आहे. कोर्ट फक्त एवढंच डिसाईड करेल की वेदर दिस रिझर्वेशन विच हॅज बीन गिव्हन इज ॲज पर द कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट ऑर नॉट. म्हणजे आर्टिकल 15(4), 16(4), 338, 338A, 340, 341, 342 आणि इतर आर्टिकल जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशनचे. आणि जो टर्म ऑफ रेफरन्स आहे जो की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस मराठा कम्युनिटीचं जे आहे ते कशा पद्धतीनं कमिशनने मांडलेलं आहे. त्यानंतर जो काही एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे ती कशा पद्धतीनं कमिशनने ती जस्टिफायबल आहे का. आणि जो डाटा कलेक्ट केलेला वेगवेगळ्या संस्थेनं मराठा समाजाविषयी ते पण बघण्यात येईल. आणि मराठा समाजाचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये ते ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे की नाही. खरं तर हे 4 ते 5 जे मुद्दे आहेत की ह्या 4 ते 5 मुद्द्याच्या भोवती हे जजमेंट म्हणजे असायला पाहिजे किंवा असू शकतं. बाकी तुम्ही म्हणाल की आता सेंट्रल गव्हर्नमेंटने हे जे रिझर्वेशन दिले इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसला त्याच्या काही त्याच्यामध्ये काही येऊ शकतो का, जजमेंट मध्ये येऊ शकतो का. आणि हे सगळं प्री मॅच्युअर असेल. आता आपण बोललो की त्या जजमेंट मध्ये काय असेल काय नसेल. परंतु मी तुम्हाला आता थोडक्यात सांगितल्याप्रमाणे की जे काही जजमेंट असेल ह्या 4 ते 5 बाबी भोवतीच असेल. कारण ह्या 4 ते 5 गोष्टीवरच जे काही असेल ते म्हणजे असू शकतं. याच्या पलीकडे बोलणं म्हणजे मला वाटतं हे खूप प्री मॅच्युअर असू शकेल की सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांनी रिझर्वेशनचा इश्यू त्यात घेतलाय का, लक्ष दिलंय का, हे सगळं गेस वर्क असेल मला वाटतं. 3 वाजता जजमेंट येणार आहे तर मला वाटतं तोपर्यंत याच्यावर काही कमेंट करणं की काय त्याच्यामध्ये असेल इट वुड नॉट बी गुड. नाही, तोपर्यंत नक्कीच आपण वाट बघूया. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. विनोदजी, म्हणजे सरकारनं आरक्षण दिल्याच्या नंतर सगळ्यात मोठा पेच प्रसंग आपण बघितला तो म्हणजे पीजीच्या मुलांचा. त्यांनी मोठं आंदोलन केलं. जवळपास 15 दिवसांच्या वर त्यांचं आंदोलन चाललं. सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं आणि सुप्रीम कोर्टानं अखेरीस म्हटलं की या प्रक्रियेनुसार प्रवेश झाले तर काही हरकत नाही आणि ते प्रवेश तसे सुरू आहेत. तर सुप्रीम कोर्टाकडनं मिळालेल्या दिलाशाचा आजच्या निकालामध्ये किती मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल असं आपल्याला वाटतं? ती बाजू अधिक बळकट होते का? आपण जर लक्षात घेतलं की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो निर्णय कशा पद्धतीने दिला. 2018 मध्ये जो कायदा झाला 30 सप्टेंबरला त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की आजच्या नंतर ज्या काही शिक्षण प्रक्रिया असतील, शैक्षणिक प्रक्रिया असतील, भरती प्रक्रिया असतील याच्यामध्ये मराठा आरक्षण लागू होईल. परंतु त्यावेळेस तांत्रिक चूक झाली, टेक्निकल अडचण झाली, पीजीची जाहिरात पहिले आली आणि आरक्षण नंतर लागू झालं. हे टेक्निकल त्यावेळेस क्लरिकल मिस्टेक होती. मग आम्ही आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आजपर्यंत ज्या काही जाहिराती निघाल्या त्याच्यामध्ये आरक्षण लागू होईल. त्यानंतर त्यांनी अध्यादेश काढला, ऑर्डिनन्स काढला आणि ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. आपण जर लक्षात घेतलं की मूळ आरक्षण हा एक भाग आहे आणि त्याचाच एक भाग आहे जो ऑर्डिनन्स निघाला होता तो याचाच एक भाग आहे. त्यामुळे आजचं आरक्षण जर टिकलं तर तो सुप्रीम कोर्टाचा निकाल टिकेल. आजचं आरक्षण जर काही दुर्दैवाने काही चुकीची घटना घडली तर ते ऑर्डिनन्स पण टिकणार नाही. पुन्हा एकदा तो प्रश्न पीजीच्या विद्यार्थ्यांच्या समोर येईल. त्यामुळे मूळ आरक्षण त्याचाच एक सब भाग पीजीच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आहे. त्यामुळे आजचं आरक्षण टिकणं हे फार महत्वाचं आहे पीजीच्या बाबतीत तरी. तसंच 2014 मध्ये नोकरी भरतीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचं आरक्षण टिकणं गरजेचं आहे. 2018 मध्ये घातलेल्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आज आरक्षण टिकणं गरजेचं आहे. कारण राज्य सरकारच्या वतीने मागच्या काळामध्ये एक स्टेटमेंट करण्यात आलं होतं की आम्ही कोणालाही जॉईनिंग देणार नाही जोपर्यंत फायनल आउटकम येत नाही. तर आज फायनल आउटकम आला आणि तो समाजाच्या बाजूने आला. तर 14 मधले भरती प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी, 18 मधले भरती प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी, पीजीचे विद्यार्थी व इतर इंजिनिअरिंग व प्रत्येक पदव्युत्तर शिक्षणाचे विद्यार्थी या सगळ्यांना याचा बेनिफिट मिळेल आणि पुढच्या काळामध्ये ते लागू होईल. कारण आता ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज, संपूर्ण पिढी आजच्या निकालाकडे अतिशय डोळे उघडून बघते की आज निकाल काय लागतो. हा भविष्याचा निकाल आहे, हा साधा सुद्धा निकाल नाही. त्यामुळे आमच्या भविष्यासाठी आज निकाल लागणं फार महत्वाचं आहे.
नाही, अगदीच हा भविष्याचा निकाल आहे. आगामी अनेक पिढ्यांचं भवितव्य आजच्या निकालावरती अवलंबून असणार आहे. राजेंद्र कोंढरेंना असं विचारायचं आहे की आरक्षण मिळणं हे नक्कीच फायद्याचं आहे, त्यासाठी मोठा लढाही दिला गेलेला आहे. पण आरक्षण मिळालं म्हणजे चुटकीसरशी सगळे प्रश्न संपले असं नाही, याची तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. जर आज आरक्षण मिळालं, कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं, तर ते सक्षमपणे पुढे नेण्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन नेमका कोणता आहे? मुळामध्ये महाराष्ट्राला मला हे जाणीवपूर्वक सांगायला पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाकडे बघताना एक राजकीय डॉमिनंट कम्युनिटी अशा पद्धतीने बघितलं जातं. परंतु आता राज्याचा जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे आणि मागच्या वर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल, त्याच्यामध्ये एकूण राज्याच्या उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा फक्त 11% आहे आणि जवळपास 55% पॉप्युलेशन ही शेतकरी आहे आणि त्याच्यामध्ये अत्यल्प भूधारकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यात मराठा समाज मोठा आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये जवळपास 55% उत्पन्नाचा वाटा आहे आणि 29%च्या आसपास हा इंडस्ट्रीचा आहे. त्यामुळं मराठा समाज जास्तीत जास्त शेतमजूर आणि शेतीमध्ये असल्यामुळं राज्याच्या एकूण उत्पन्नामध्ये फक्त 11%मध्ये आहे. म्हणजे त्याचे प्रश्न किती गंभीर आहेत आणि त्याला आरक्षणाच्या माध्यमातून एक आधार मिळणार आहे. परंतु 100% प्रश्न याच्यातनं सुटतील असं मी कधीच दावा करणार नाही आणि समाजाने त्या अंधश्रद्धेमध्ये राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे त्या व्यतिरिक्त ह्या समाजाला उद्योग, व्यवसाय आणि नोकरीमध्ये जिथे जिथे त्याच्यामध्ये उणिवा आहेत त्या उणिवा त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही सारथी संस्थेची मागणी केली, ती मंजूर झाली. त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाची मागणी केली, ती मंजूर झाली. त्यामुळे ह्या समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक एका वेळेस विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षण हा त्यातला फक्त एक टप्पा आहे. उर्वरित सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्याकडे समाजाने जास्त गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सराटे सरांना असं विचारायचं आहे की सर, आत्ता असं आहे की देशातलं प्रत्येक राज्यातला कुठला ना कुठला तरी एक समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी लढतोय, लढा देतोय, कोर्टात आहे. जर मराठा समाजाला आज महाराष्ट्रामध्ये आरक्षण मंजूर होतं तर मग इतर राज्यांमध्ये आपल्याला नेमकी स्थिती काय पाहायला मिळेल? जाट आहेत, गुर्जर आहेत, इतर समाज आहेत जे प्रत्येक जण लढा देत आहेत, तिथे काय परिस्थिती उद्भवेल मग? नाही, आता याच्यामध्ये खूप स्कोप तसा राहिलेला नाहीये. कारण जाट समाज असला तरी आता गुजरातचं उदाहरण घेऊ. गुजरातच्या पटेल समाजाला ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन मध्ये त्यांनी आरक्षणात घेतलेलं आहे आता. त्यामुळे त्यांचं कुठलं आंदोलन होण्याचा प्रश्न येत नाही. जाट समाजालाही तो मार्ग आता उपलब्ध आहे. त्यांचं 50% आहे आत्ताचं आरक्षण, 10% त्यांनी जर लागू केलं आर्थिक निकषावरचं तर त्यांचाही प्रश्न सुटतो. त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल हा एक दाखला म्हणून कोर्टात दिला जाईल का? तो दाखला म्हणून कोर्टात दिलं जाण्याची आजची परिस्थिती फारशी का नाही राहिलेली? कारण आता 10% हे आर्थिक निकषावरचं आरक्षण 50%च्या वर लागू झालेलं आहे. ते घटना दुरुस्तीने लागू झाले. गुजरातने जे सोल्युशन काढलं ते राजस्थानला, म्हणजे याला जाटांसाठी हरियाणाला काढता येईल, पण राजस्थानचा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे. महाराष्ट्रातल्या इतर जातींचा प्रश्न वेगळा आहे, तो या आरक्षणाने सुटणार नाही. आता एवढंच म्हणता येईल की 50%च्या वरचं आरक्षण दिलं जाऊ शकतं, ते टिकू शकतं, एवढं म्हणता येईल. पण आता असे समाज फारसे राहिलेले नाहीयेत. एक फक्त आंध्रचा कापूस समाज आहे, त्याच्याबद्दल फार तर आपल्याला बोल, पण त्यांनाही राज्यामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देता येऊ शकतं 10%. त्यामुळे या घटना दुरुस्तीने 103व्या घटना दुरुस्तीने हा जो 50%च्या वरचा विषय आहे तो बऱ्यापैकी शांत केलेला आहे. महाराष्ट्रात हा प्रश्न का आलेला आहे? कारण महाराष्ट्रातलं आरक्षण कायद्याने 16% लागू झाल्यानंतर ते 10% आरक्षण, त्यामुळे आता मागे जाता येत नाही आपल्याला. आणि या सरकारची पॉलिसी अजून कशी गोंधळाची आहे की त्यांनी कालच घोषणा केली की मुसलमान समाजाला पण अजून आरक्षण देण्याचा आम्ही विचार करू. म्हणजे अजून 5% देणार का, मग 83% देणार का? मग ते खूपच केओस होण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे याचा विचार या सरकारला केव्हा तरी गांभीर्याने करावा लागेल की आरक्षण न्यायचं कितीपर्यंत. आणि इतर राज्यांचा तर मुद्दा आहेच आणि आपल्या राज्यात सुद्धा इतर समाजांची मागणी की त्यांनाही आरक्षण मिळावं. तर या सगळ्यांचे परिणाम नेमके काय असणार, ती समीकरणं कशी जुळवली जाणार आहेत, याबद्दलही आपण बोलूयात. पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 3 वाजत आलेले आहेत. जवळपास 3:15 3:30 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे की मराठा आरक्षण, ज्याला आव्हान देणाऱ्या याचिका आहेत आणि ज्याच्या समर्थनात दाखल झालेल्या याचिका आहेत, या सगळ्या याचिकांवरचा एकत्रित निकाल आज हायकोर्ट देणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे कोर्टात टिकणार की ते टिकणार नाही हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. आपली त्याच मुद्द्यावरनं चर्चा सुरू आहे. दिलीप तौर, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की
आत्ता म्हणजे आज जो काही निकाल येईल आरक्षणाच्या बाजूनं आला तर आरक्षणाच्या बाजूनं किंवा विरोधात आला तर विरोधामध्ये घटनात्मक दृष्ट्या जर आरक्षणाच्या बाजूनं निकाल आला तर घटनात्मक दृष्ट्या किंवा विविध पातळ्यांवरती हे आरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी टिकवण्यासाठी सरकारला काही प्रयत्न आणखी करावे लागतील का? म्हणजे सुप्रीम कोर्टात जर आव्हान दिलं गेलं तर तिथले ग्राउंड बेसिस काय काय असतील का? आज जे हायकोर्ट निर्णय देईल तो अंतिम असेल, तो फायनल असेल? बघा म्हणजे ह्या जर सपोज हे आरक्षण अपेल केलं सुप्रीम हायकोर्टने तर सगळ्यात बेसिक डॉक्युमेंट जे आहे दॅट इज द रिपोर्ट विच वॉज गिव्हन बाय द कमिशन, बॅकवर्ड कमिशन. आणि बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट कशा पद्धतीनं हायकोर्ट अप्रिशिएट करत आहे आणि अप्रिशिएट करत असताना कशा कशा प्रकारची त्याला रिझनिंग म्हणजे कारणी मीमांसा कशा पद्धतीनं प्रत्येक पॉइंटला देत आहे. जसं की मी तुम्हाला टर्म ऑफ रेफरन्स सांगितले, 4 टर्म ऑफ रेफरन्स आहे जे की ह्याचा मूळ गाभा आहे आणि ह्या 4 टर्म ऑफ रेफरन्सला आन्सर कशा पद्धतीनं माननीय हायकोर्टनं केलंय आणि त्याला रिझनिंग कशा पद्धतीनं दिली ह्या ज्या बाबी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. निश्चितच जर ते चॅलेंज केलं जरी सपोज रिझर्वेशन अपेल केलं हायकोर्टने तर अदर बाजू त्याला चॅलेंज करणार सुप्रीम कोर्टमध्ये. तर सरकारला त्यांनी जे काही खाली ज्या पद्धतीनं ही बाजू मांडलेली आहे हायकोर्टमध्ये तशीच बाजू सुप्रीम कोर्टमध्ये त्यांना मांडावी लागेल. बॅकवर्ड कमिशनने जो रिपोर्ट दिलेला आहे तो कशा पद्धतीनं डिफेंड, जेवढ्या चांगल्या पद्धतीनं ते डिफेंड करतील तेवढं ते फायद्याचं ठरेल. याच्या व्यतिरिक्त इथे सुप्रीम कोर्टमध्ये त्यांना बाकी असं काही म्हणजे जी काही बाजू त्यांना जी मांडायची आहे ती चांगली बाजू मांडावी एवढंच आम्ही म्हणू शकतो, बाकी काही. आणि जो काही कमिशनचा रिपोर्ट आहे तो कशा पद्धतीनं सरकारला तो रिप्रेझेंट करता येईल कोर्टासमोर आणि कशा पद्धतीनं तो चांगला रिपोर्ट आहे आणि रियालिटीला धरून आहे, हे सगळ्या गोष्टी त्यात महत्वाच्या असतील. ॲडव्होकेट प्रमोद पाटील सर आपल्यासोबत आहेत. पाटील सर, आत्ता जर का आपण जजमेंटचा विचार केला, थोड्याच वेळामध्ये निकाल काय हे आपल्याला कळणार आहे. तुम्ही त्या संपूर्ण युक्तिवादाचे साक्षीदार राहिलेला आहात, तुम्ही तो युक्तिवाद पाहिलेला आहे, केलेला आहे किंबहुना. कोणते असे 3 स्ट्रॉंग मुद्दे तुम्हाला वाटतात की जे मराठा आरक्षणाच्या बाजूने जाऊ शकतात किंवा 3 असे कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे मराठा आरक्षणाच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतात? मी असं कुठला मुद्दा स्ट्रॉंग किंवा वीक होता असं म्हणणं मी योग्य नाही आहे. पण कोर्टासमोर मुद्दे काय होते हे मी सांगू शकेन तुम्हाला. मी नक्कीच. काही याचिकाकर्त्यांचा मुद्दा असा होता की मराठा समाज हा आरक्षणास पात्र नाही आहे. त्याची कारणं त्यांनी दिली होती, वेगवेगळी कारणं, की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या पुढारलेला समाज आहे किंवा अनेक कारणं आहेत त्याची, त्यांनी ते दिला होता. दुसरं काय आर्ग्युमेंट त्यांच्या बाजूने असं होतं, मुद्दा असा होता की हा जो अहवाल आहे, बॅकवर्ड क्लास कमिशनचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत वगैरे वगैरे. असे काही याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही 50%चे लिमिट क्रॉस करू शकत नाही. हा एक काही याचिकाकर्त्याचा मुद्दा होता. आणखी काही याचिकाकर्त्याचा मुद्दा असा होता की 113वी जी घटना दुरुस्ती आलेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाला हा अधिकारच राहिलेला नाही, आता ओबीसी वगैरे ह्याचं आरक्षणाचं वगैरे राहिलेलं नाही, असाही एक मुद्दा आला होता. काही याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ काही मुद्दे होते, त्यांचं असं म्हणणं होतं की 50%चं लिमिट हे काय सॅक्रोसॅक्ट लिमिट नाही, असं क्रॉस करता येत नाही, असं काही नाहीये. आणि इंदिरा साहनी जजमेंटमध्येच, मेजॉरिटी जजमेंटमध्ये सांगितलं गेलेलं आहे की 50% असावं, पण ती मर्यादा क्रॉस करता येत नाही असं नाही, त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस तुम्हाला दाखवावे लागतील. तर शासनाचं म्हणणं असं होतं की हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस महाराष्ट्रामध्ये आज आहेत की मराठा समाजांना वर्षानुवर्ष ह्याच्यापासून वंचित ठेवलं असल्यामुळं हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आहेत असं महाराष्ट्र शासनातर्फे आर्ग्युमेंट होतं. काही याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा समाजांना तुम्ही आरक्षणास पात्र ठरवलं एकीकडे, पण दुसरीकडे त्यांचं आरक्षण देताना त्यांना ते 50%च्या लिमिटच्या बाहेर तुम्ही ठेवलेलं आहे, हे चुकीचं आहे. त्यांना एकदा आरक्षणाला तुम्ही पात्र ठरवलं आणि मराठा समाजामध्ये आणि सध्या ओबीसी ह्याच्यामध्ये इन्क्लूड असलेल्या इतर जाती ज्या आहेत त्यांच्यामध्ये जर कसलाच फरक नसेल तर मराठा समाजासाठी सेपरेट 16% आरक्षण ठेवून ते कायदेशीररित्या कोणी उडवलं जाईल अशा पद्धतीचं आरक्षण का ठेवतात, त्यांना 50% मध्ये यांच्याबरोबर आरक्षण द्यावं असं काही याचिकाकर्त्याचं मत होतं. आता कोर्ट ह्या सर्व बाबींचा विचार करून काय निकाल देते ते आता
कळलंच आपल्याला नक्कीच ती पण निकालाची मुद्दे असे वेळ होते हो कोर्टापुढे. हो ती निकालाची वेळ अगदीच जवळ आलेली आहे. एक ऐतिहासिक निकाल असणार आहे देशाच्या दृष्टीनं सुद्धा आणि त्याच ऐतिहासिक निकालाचे आपण सर्वजण थोड्याच वेळात साक्षीदार होणार आहोत. त्यामुळे कोर्टात नेमकं काय घडतं आहे, मराठा समाजाचं आरक्षण टिकणार आहे की टिकणार नाहीये, पुढे कशा घडामोडी घडतायत, काय प्रतिक्रिया उमटतायत, हे सारं काही आपल्याला जाणून घ्यायचंय. पण पुन्हा एक अगदी छोटासा ब्रेक घेतोय. पण या सगळ्या संदर्भातल्या ताज्या बातम्या बघण्यासाठी लॉग ऑन करायला विसरू नका abpmaza.in वर.